त्यानंतर मग लॉकडाऊनला कळालं की यूट्यूबमध्ये आपण आपलं स्वतःचं करिअर बनवू शकतो. वाईट कमेंट येतात, पण वाईट कमेंटमधून पण आपण शिकण्याजोगं असतंय, ते आपण पॉझिटिव्हली घ्यायचं. बरोबर. सगळ्यात आवडता आपला कुठला गायक आहे? किशोर कुमार. किशोर. मग त्यांच्या सगळ्यात तुम्हाला आवडणारा पदार्थ कुठला आहे? मग ते काय असं छान बनवतात? चहा खूप छान बनवतात. नमस्कार, स्वागत आहे आपलं केप्र अबाउट हर विथ हरमध्ये. आज आपल्याबरोबर इथे गप्पा मारायला आलेल्या आहेत नीलमताई गोरे, नीलम्स किचनमधनं. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारून अजून थोडं जाणून घेऊया त्यांच्याचबद्दल, त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात प्रथम मला विचारायला आवडेल की तुमची ही सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे प्रथम मला माहिती नव्हतं की हे यूट्यूब वगैरे काय असतं ते. लॉकडाऊनमध्ये म्हणजे माहिती झालं की यूट्यूब काय असतं ते. अच्छा. प्रथम म्हणजे कसं एक ग्रामीण भागातून मी आलेली आहे. त्या म्हणजे आमच्या तिकडे असं जास्त बाहेर जाऊन काम करणं किंवा घरगुती ज्या महिला असतात त्यांना काही करून देणं, असं काही फ्रीडम वगैरे जास्त नसते. त्यामुळं असं लॉकडाऊनमध्ये बसल्या बसल्या म्हणजे लहानपणापासून अशी इच्छा होती की आपण स्वतः काहीतरी करायचं. पण शिक्षण कमी असल्यामुळं म्हणजे बाहेर जाऊन काम करता येत नाही. त्यानंतर मग लॉकडाऊनला कळालं की यूट्यूबमध्ये आपण आपलं स्वतःचं करिअर बनवू शकतो. तेव्हा म्हणजे थोडीशी इच्छा निर्माण झाली की आपण हे करू शकतो. तिथून सुरुवात झाली. अच्छा, ओके. आणि मग तुमचा पहिला सक्सेसचा मोमेंट कधी होता? म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं की आपण हे करू शकतो, आपण हे म्हणजे चालवू शकतो हा चॅनल करून, असं तुम्हाला कधी कळलं? 2021 साली मला समजलं की मी हे करू शकते. अच्छा. स्वयंपाकाची आवड तर पहिल्यापासूनच होती. ओके. मग तुम्ही किचनमध्ये पहिल्यांदा कधी गेलात? म्हणजे तुमचं वय काय होतं आणि तुम्ही पहिली डिश कुठली बनवली? आय थिंक मी 3री-4थीला असेल त्यावेळेला. ओके. कारण ग्रामीण भागात म्हटल्यानंतर लहानपणापासून ते संस्कार दिलेच जातात घरोघरी. बरं, आता तुम्ही हे म्हणताना म्हणजे तुम्हाला हा चॅनल सुरू करताना काही अडचणी आल्या का? किंवा घरातनं सपोर्ट किती मिळाला ह्या सगळ्याला? घरातून फुल सपोर्ट आहे. ओके. म्हणजे की इच्छा होती, त्यामुळं घरी बोलून दाखवल्यानंतर ते बोलले तुला करायचं असेल तर तू करू शकते. अरे वा. आणि तुमची आता फर्स्ट रील आणि लास्ट म्हणजे लेटेस्ट रील ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि तुम्ही कशी सुधारणा करत गेलात? सुरुवातीला मी जेव्हा चालू केलं त्यावेळेला असं माहिती नव्हतं की एडिटिंग वगैरे काय करायचं, कसं करायचं किंवा शूट कसं करायचं. पण ते हळूहळू बघून शिकून म्हणजे दुसऱ्यांच्या रील्स पण बघून असं शिकण्यासाठी मला, आणि आपण जेवढं शिकतो याच्यामध्ये शिकायचंच आहे. अजून इथून पुढं म्हणजे आता सुद्धा काही येत नाही, असंच आपण ह्याच बेसिसला चालतो. ओके. कारण याच्यामध्ये असं आहे की आपल्याला सगळं येतेच असं नाही. बरोबर आहे. तुमच्या अजून काय आवडीनिवडी आहेत? म्हणजे कुकिंग सोडून तुम्ही अजून काय आवडीने करता, असं की हे असेल तर हे मी करू शकते, हे मी करेन नक्की, असं काय आहे अजून? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट क्रिएट करायला आवडेल का? कंटेंट तर क्रिएट नाही करायला, पण असे मला मसाले वगैरे असे बनवून अच्छा. मला खूप म्हणजे आवडतात पण येतात पण. त्याच्यामध्ये करायचं आहे मला, पण अजून एवढा विचार नाही केलेला त्याच्याबद्दल. विचार तर आहे पण थोडा सपोर्ट पण हवा आहे ना. अच्छा. म्हणजे मनुष्यबळ जे असतं ना ते नाहीये आता. बरोबर आहे. कारण फॅमिली खूप छोटी आहे. तुम्हाला मी आता आपण जेव्हा कॉन्टेंट ऑनलाईन टाकतो तेव्हा आपल्याला काहीतरी चांगले पण कमेंट्स येतात आणि वाईट पण कमेंट्स येतात. तर ते वाईट कमेंट्स तुमच्या ह्याच्यावर येतात का? आणि आल्या तर तुम्ही ते कसं डील करता? वाईट कमेंट येतात, पण वाईट कमेंट मधून पण आपण शिकण्याजोगं असतंय, ते आपण पॉझिटिव्हली घ्यायचं. बरोबर आहे. काही काही असे असतात की ते निगेटिव्ह करतातच कमेंट, पण त्या निगेटिव्ह कमेंटमध्ये ना आपल्याला काय सिद्ध म्हणजे होतंय का ते बघायचं जास्त त्यांना. आणि असं वाटलं की आपल्याला नाहीच ते हे होत तर दुर्लक्ष करून द्यायचं. म्हणजे त्याच्यातून आपण शिकलो, शिकवणच घेतली पाहिजे, हे पण असते त्याच्यात. अगदी खरं आहे, बरोबर आहे ते.
तुमच्या हाताला चव आहे हे तुम्हाला कधी समजलं आणि कोणी सांगितलं? कोणाकडनं कळलं ते? असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण मी बनवलेलं जेवण सर्वांनाच आवडतं. म्हणजे तो कॉन्फिडन्स तुम्हाला कधीपासून आला, की म्हणजे असं कोणी दाद दिली पहिली, की ज्याच्याने तुम्हाला असं झालं, की अरे मी हे करू शकते? माझी आई. आई तुमची. ओके. तुमच्या दृष्टीने चव म्हणजे काय आहे? चव म्हणजे आपलं एक ज्ञानेंद्रियच असते. आपल्या जे आपण चव घेतो हां. जिभेला, ते आंबट, खारट, तुरट हां. ते सर्व सर्व समजतं ना. ओके. तुम्हाला एखादी दुपार जर का अशी मोकळी दिली, की म्हणजे निलांताई आज तुम्ही जाऊन एन्जॉय करा. मी ही अख्खी दुपार तुम्हाला फ्री आहे. तर तुम्हाला काय करायला आवडेल? म्युझिक ऐकायला आवडेल मला. अच्छा. कुठलं काय प्रकारचं म्युझिक आवडतं तुम्हाला? सायलेंट म्युझिक जे असेल, बॉलिवूड वगैरे त्याच्यातलं. म्हणजे मूव्ही सॉंग्सच जास्ती करून आवडतात हो. पिक्चरात. अच्छा. जुने का नवीन का कसं काय? जुने. जुनी सॉंग्स सगळी. हा. सगळ्यात आवडता आपला कुठला गायक आहे मग? किशोर कुमार. किशोर कुमार. तुमचं सगळ्यात आवडतं फूड म्हणजे तुम्हाला असं टेन्शन आलंय खूप कसलं तरी काही असं झालं, तर अशा वेळेस तुम्हाला काय खायला आवडतं? बरेचदा असं होतं की आपलं मूड चेंज काहीतरी खाण्यानी पण होतो. असं बरेच जणांचं होतं. सगळ्यांचं असतं असं नाही. पण बरेच जणांना ते खाणं हे असतं. तर ते असं तुम्ही काय खाल अशा वेळेस? टेन्शन आलंय खूप तर? जसं की डाळ भात. डाळ भात. अच्छा. डाळ भात, तूप, लिंबू, मीठ. हो, ते ओके. ते मला वाटतं सिंपल जे हां, कम्फर्ट फूड आपलं असतं तेच. तेच. ओके. तुम्हाला कुकिंग व्यतिरिक्त अजून काही आवड किंवा टॅलेंट अशी काही आहे का? शिलाई काम येतं मला. अच्छा, बरं. ते म्हणजे मी पहिलं करत होतं शिलाई हां. काम. आता नाही करत. आता नाही करत. आता कुकिंगमध्ये सगळा वेळ जात कुकिंगमध्ये असेल. हां. मग तुम्ही असं एखाद दिवशी आता म्हणजे आज कुकिंगमध्ये आता झालंय पदार्थ काहीतरी करून झाले. आज खूप दमायला झालंय. तर अशा वेळेस तुम्ही घरी येऊन कुणाला सांगू शकता का, की बाबा आज स्वयंपाक तू कर, असं तुम्हाला कोणी करून देतं का? मिस्टर करू देतात. हो? अरे वाह! मग जर त्यांचा सगळ्यात तुम्हाला आवडणारा पदार्थ कुठला आहे? मग ते काय असं छान बनवतात? चहा खूप छान बनवतात. अरे वाह! ओके. असं कधी झालंय का, की तुम्ही एखादा पदार्थ असा उत्साहाने करायला घेतला आणि तो बिघडला किंवा असं असं काही झालंय का? बऱ्याच वेळेला तसं होतं. अच्छा. मग अशा म्हणजे वेळेस आपण तुम्ही काय करता? आणि लाईव्ह असताना असं कधी होतं का? म्हणजे तुम्ही ते करताय त्याचं कुकिंग म्हणजे व्हिडिओ टेप करताय आणि तेव्हा असं काही झालेलं आहे का, की तो पदार्थ फसलाय किंवा काही झालंय? हो, मी 2 वर्षापूर्वी पोळ्याचा व्हिडिओ शूट करत होते. अच्छा. त्यावेळेला बऱ्यापैकी म्हणजे तो मी व्हिडिओच म्हणजे कॅन्सल करून दुसऱ्या दिवशी दुसरं बनवला. पण ओके. अच्छा. साध्या पोळ्या का तुमचं ते पुरणपोळ्या? हां, पुरणपोळी. तेलपोळी. ओके. तो तेलपोळी. व्हिडिओ बघितलाय मी. मस्त दिसतात पोळ्या त्या. तुमचा असा कुठला आवडता सेलिब्रिटी शेफ आहे का? मी असं मी आता बरेच जण रणवीर बरा म्हणतात किंवा मधुरा रेसिपीच्या मधुराताई म्हणतात, विकास खन्ना असं कोणी तुम्हाला आवडतं का? की मला पण मधुराताईंचे व्हिडिओ आवडतात. मधुराताईंच्या आवडतात. ओके. मग त्याच्यात तुम्हाला काय आवडतं? म्हणजे त्यांची काय खासियत तुम्हाला काय आवडते की ते साधे म्हणजे साधे बनवतात ते पदार्थ हां. आणि बऱ्यापैकी सगळे इन्ग्रेडियंट्स घरात असतात. अच्छा. त्यामुळं पटकन होतात ते होतात आणि ते. सोपे पण असतात ते. बोलायची त्यांची भाषा एकदम सोपी आहे. अच्छा. म्हणजे फूड कॉम्बिनेशन असं एखादं, की जे खाऊन जे कधीच आपण विचार पण करणार नाही, की खाऊ म्हणून. पण तुम्ही असं खाऊन बघितलंय असं काही आहे का? म्हणजे आता काही जणांनी मला सांगितलं, की आम्ही चिकनची पाणीपुरी खाल्ली किंवा पुरणपोळी आणि मटण खाल्लं किंवा चिकन खाल्लं. असं काही तुम्ही कधी केलंय का? मी असं जरा हटके काहीतरी खाल्लंय. नेहमी आपण असं बिहारी खात फूड नाही. आहे तसं. ओके. जे लिट्टी आणि चिकन चोखा. असतं. हां. चोखा नाही, लिट्टी आणि चिकन. चिकन. अच्छा. ओके. ते पण छान लागतं. ओके. तुम्ही ते खाऊन बनवता ते? हो. अच्छा. म्हणजे बिहारी फूड बऱ्यापैकी मी बनवते पण. ओके. मी आता समजा कुठल्याही बाईला तुम्हाला इन्स्पिरेशनल सांगायचं असेल काही, तर तुम्ही काय सांगाल? तेच आहे की ग्रामीण भागात इच्छा महिलांना खूप असते काहीतरी स्वतःचं पुढे करायचं. करायचं. हां. स्वतः म्हणजे करिअर बनवायचं किंवा आपण काहीतरी इच्छा असते करायला. पण असा म्हणजे हा जो आपला सोशल मीडिया
प्लॅटफॉर्म आहे तो हम्म. खूप मोठा आहे. बरोबर. आणि आपण जे आपल्याला टॅलेंट माहीत आहे ते जर आपण जगासमोर जर आणलं तर त्यातून खरंच खूप काही पण होऊ शकतं होऊ शकतं. बरोबर आहे. असं. असं मला एक इच्छा आहे की घरी महिलांना जर परमिशन असं नसेल किंवा शिक्षण नसते, असं बाहेर कुठं जायचं असेल काम करायला तर शिक्षण आवश्यक असते ना. हम्म, हम्म. तर शिक्षण नसेल तरी सुद्धा इथं आपल्याला कोण विचारत नाही की तुमचं शिक्षण काय आहे, तुम्ही काय करू शकता, हम्म, हम्म. काय नाही करू शकत. जे आपल्याला येते ते आपण इथं करू करू शकतो. शकतो. आपल्याला तिथं कोण नाही विचारत की बरोबर आपण आहे. काय करणार, म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे बॅकग्राऊंड वगैरे काय आहे काय हम्म, नाही. हम्म. त्यामुळं हे महिला करू शकतात घर बसल्या. आणि कसं होतं की मुलं जरा मोठी झाली 35च्या बाहेर, म्हणजे 35+च्या महिला ज्या असतात हम्म, हम्म. त्या बाहेर जाऊन करूच शकत नाहीत. त्या ह्या म्हणजे सोशल मीडियावर येऊन जर त्यांनी स्वतःचं जर काही करायचं ठरवलं तर त्या नक्कीच करू शकतात त्याच्यात. नक्कीच करू शकतील. हो. ओके. आजचा आपला इंटरव्ह्यू नीलमताईबरोबर खूप छान झालेला आहे. त्यांनी बरंच काय काय छान आपल्याला सांगितलेलं आहे आणि वेळ काढून त्यांनी आज इथे आपल्यासाठी आल्या त्याबद्दल आपण त्यांना एखादी केप्रकडनं आपण त्यांना एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देऊयात. थँक्यू.